शकतो, अगदी मुली असल्या तरी सुद्धा, आणि त्यांना तिथं इंजिनियर करून मग डिप्लोमा इंजिनियर होईल, डिग्री होल्डर होईल, जशी त्याची इच्छा असेल तशा पद्धतीचा इंजिनियर त्याला करण्याची जबाबदारी ही आम्ही घेतो. आणि त्या कंपनीमध्ये इंजिनियर झाल्यानंतर किमान 30 ते 35 हजार रुपयाची नोकरी तात्काळ त्याच ठिकाणी लावण्याची हमी सुद्धा आम्ही घेतो. एवढंच काय, पण तो इंजिनियर होण्याकरता शिक्षणाचा खर्च कुठून करायचा हा प्रश्न परत तुमच्या समोर असेल. आणि म्हणून तो शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी आम्ही घेतोय. पण त्याचबरोबर तो शिकत असताना त्याला महिन्याला किमान 5 ते 6 हजार रुपये परत वरती देण्याची योजना ही सुद्धा सरकारची आहे, ती आम्ही तुम्हाला देतो. आणि म्हणून शिका आणि कमवा अशा पद्धतीनं विशेष करून माझ्या पक्षामार्फत ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही राबवतोय. तर तशा प्रकारची सुद्धा मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांना मदत करता येईल हे सांगताना मला विशेष आनंद वाटतो. व्यापाराला प्रश्न भूखंड आपण मागितला होता, ही गोष्ट खरी आहे की मध्यंतरी विशेष करून आप्पांनी खूप माझा पाठपुरावा केला. आम्हाला भूखंड 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 हा सभागृहाकरता भूखंड द्या, भूखंड द्या. मी त्यांना सांगितलं पूर्वीसारखे भूखंड देण्याची मी होतो मध्यंतरी मंत्री, सिडको मध्ये मी प्रयत्न केला, पण पूर्वीसारखं मंत्र्यांनी सांगावं आणि भूखंड द्यावा अशा पद्धतीची आता परिस्थिती अजिबात नाही. पण याचा अर्थातून मार्ग निघणार नाही का? तर निश्चितपणे मार्ग निघेल. मी सांगितलं होतं की त्या एरियामध्ये कुठे जर एखादं चांगलं बांधकाम सुरू असेल आणि ते बांधकाम तुम्ही हेरा, ते बांधकाम तुम्ही बघा. मी त्या खात्याचा मंत्री असल्यामुळं थोडासा माझ्या शब्दाला तिथं शेवटी वजन पडेल. आणि पर स्क्वेअर फीट, पर फुटामागे जरी माझ्या शब्दाखातर 200-300 रुपये कमी झाले तरी लाखो रुपये तुमचा फायदा होऊ शकतो हे मी सांगितलं होतं. आणि तशा प्रकारचा एखादा बांधकामामधला एखादा गाळा 1000 स्क्वेअर फीट असेल, 800 स्क्वेअर फीट भरपूर झाला. आपण भूखंड घेणार कधी, बांधणार कधी, त्याच्यामध्ये अडचणी नाना तऱ्हेच्या आहे, ते तुम्हाला तर माहिती आहे, मी काही सांगायला नको आहे. आणि म्हणून तशा प्रकारची एखादी बिल्डिंग जर काम सुरू असेल तर त्याच्यामध्ये जागा देण्याचं मी कबूल केलं होतं. पण नंतरच्या काळामध्ये मला वाटतं तुमच्याकडूनही पाठपुरावा राहिला आणि माझ्याकडूनही माझं मंत्रिपद गेलं. बघू आता पुढे तुमची काय आणि ईश्वराची काय इच्छा असेल ते घडेल, त्याच्यामध्ये काही मी फार काही विचार करत नाही. पण तुम्हाला जर भूखंड जर किंवा भूखंड म्हणत नाही पण जागा उपलब्ध करून जर पाहिजे असेल तर नक्की भविष्यामध्ये चांगलं घडेल अशा प्रकारची अपेक्षा करायला काय हरकत नाही. कार्यक्रम केला, मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम केला. ही जागा सगळी 6 गुंठे जागा पूर्वीच्या काळामधली तुमची सगळ्यांची आहे. मध्यंतरीचं थोडस भाड्याचा प्रश्न होता काही वर्षापूर्वी, त्यावेळेला तो भाड्याच्या प्रश्नामध्ये अडचण निर्माण झाली होती, सोडवायला पण मदत मी केली होती ना. ती मदत आपण केली होती. पण इथं सुद्धा जर व्यवस्थितपणे जर तुम्ही सगळे एकत्र आला आणि व्यवस्थितपणे जर बसला तर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. आता ही त्या काळातली जुनी इमारत झाली. आता सरकार शेवटी ती तुमचीच राहते, सरकारची होत नाही. मी कशी बघणार ते सांगतोय, त्याच्यावरच सांगतोय. आणि म्हणून आता त्या काळामध्ये ही बांधलेली इमारत आता एवढी मोक्याच्या जागी अगदी भर चौकामध्ये मोठी जागा कुठं असणं शक्य नाही. तुम्ही जर आपसामध्ये समंजसपणा घेतलात तर उत्तम प्रकारची 5-10 हजार 5-10 लाख रुपये खर्च करून ही इमारत सुद्धा मला बांधता येईल. पण त्याच्याकरता तुम्हाला समंजसपणा घेण्याची गरज आहे. त्याच्याकरता तुम्हाला 5 पैसे सुद्धा खर्च करावे लागणार नाहीत. फक्त त्याच्यामध्ये ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या थोड्याशा समंजसपणे आपण सर्वांनी पूर्ण करणं आवश्यक आहे, त्या सुद्धा करता येतील. आणि त्या आपण पुढाकार घेतलात तर त्यातून मार्ग निघेल अशा प्रकारची ग्वाही देतो. आपण खूप मोठ्या प्रेमानं बोलवलं, खूप मोठा आदर सत्कार केला, मान सन्मान केला, त्याबद्दल आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देऊन मी सांगितल्याप्रमाणे शिवण क्लास जर सुरू करणार असाल तर तात्काळ माझ्याकडे या, ताबडतोब तुम्हाला मी मशीन देईन. दुसरा मी विचार करत होतो की इथे कॉम्प्युटर क्लास सुरू करावा का मुलांकरता, असा मी विचार करत होतो. पण योग्य आहे, बरोबर आहे, पण इथं शिवण क्लास आणि कॉम्प्युटर क्लास जरा गडबड नाही झाली म्हणजे झालं. हो, नाही तर मग पोरं येतील, कॉम्प्युटर सोडतील आणि शिवण क्लास त्या मशीनवर पाय चालवायला जातील आणि परत मग मला दोष लोक देतील. हे लांबचं बघायला लागतं. मला तुझ्या म्हणायचं हा उद्योग करून दिला कारणाची बरं करता म्हणतात ना, काय केलं नाही ना तर लोक नाराज असतात, केलं तर लोक नाराज असतात. बरोबर आहे का नाही?
त्याप्रमाणे श्री आता कार्यक्रम त्याप्रमाणे बाळकृष्ण चव्हाण साहेब तुळसणी यांनी व्यासपीठावर यावं त्यांचाही आम्ही सत्कार करतो. सुरेश तुकाराम जाधव साहेब रावळगावचे सरपंच आहेत त्यांचाही आम्ही सकाराम राव साहेब यांच्या हस्ते सत्कार करतो. श्री बाळकृष्ण चव्हाण साहेब तुळसणी यांनी कृपया व्यासपीठावर यावं त्यांच्याही मंडळाच्या वतीने आम्ही सत्कार करतो. एक छोटासा सत्कार त्यांचा करतो. त्यांच्यामुळे शोभा आले पैशाला महत्व नाही त्याच्यामुळं धन्यवाद आले सहकार्य केला कार्यक्रमावर शोभा वाढवली. काय पैशासाठी नाही आपल्याला मोठं आम्हाला सहकार्याच्यामुळे हे सगळा कार्यक्रम तुमच्या सहकार्याने सगळ्यांच्यामुळे झाला. इकडे बघा आलेले सुरेश सुर्वे व अनिल जाधव साहेब संदीप सुर्वे व आनंद जाधव प्रबंधकाचं शाल तसेच आपल्या मंडळाचे माजी अध्यक्ष सकाराम साहेब त्यांचं सत्कार करत आहेत. आणि आज या कार्यक्रमाला असं पाहायला म्हटलं समोर बघा इकडे बघा इकडे बघा
काय